यानंतर माजी केंद्रीय मंत्री माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजलीवर आपले मनोगत व्यक्त करावे. शेषराव अण्णा देशमुख यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज सकाळी सगळ्यात पहिली बातमी जर काय मिळाली तर शेषराव अण्णा आपल्यातून निघून गेले. खरं तर जेवढं दुःख त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांच्या नातेसंबंधाला झालं तेवढं दुःख मलाही झालं. कारण जेव्हा मी राजकारणात आलो त्या काळात या भागामध्ये आमच्या कोणी ओळखत नव्हता. केवळ अण्णा एकमेव सहारा होते आणि त्यांनी आम्हाला या भागामध्ये फिरवलं, कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला आणि म्हणता म्हणता आम्हाला शिखरावर पोहोचवलं. जे शिखर आम्ही आज गाठलं त्याचा खरं पाया जर कोणी असेल तर अण्णा आणि त्या काळातले त्यांचे सहकारी यांनी आम्हाला राजकारणामध्ये बोट धरून सारं शिकवलंच नाही तर शेवटपर्यंत संपर्कात आम्ही एकमेकाच्या राहिलो. आता 2 महिन्यापूर्वी सून, मुलगा, अण्णा घरी आले. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. खरं तर मी अण्णाची करायला पाहिजे. अण्णाला मीच म्हणलं, अण्णा काळजी घ्या. अण्णा मला म्हणले, आता रावसाहेब आपली भेट होती नाही होती, मी थकलो आता. अण्णाने मी बसून फोटो काढले. अण्णा म्हणले, तसा फोटो नको, तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. अण्णाने डोक्यावर हात ठेवला, त्याचा फोटो आज मला पाठवला कोणातरी. तर अशा अनेक आठवणी या ठिकाणी रावसाहेब पाटील पिंपळे आत्ता माझ्या शेजारी बसले. तेही त्यानंतरच्या पिढीतलीच माणसं आहेत. आम्ही खरं म्हणजे ही पिढी आता संपलेली राजकारणातली. निष्प्रयपणानं कार्यकर्ते तयार निर्माण करण्याचं काम या मंडळीनं केलं. पण आज ते आमच्यातून जरी निघून गेले असले तर ज्या रस्त्यानं, ज्या पावलानं त्यांनी आम्हाला शिकवलं त्या पावलानं आम्ही जो आमच्यानंतरची पिढी नेण्याचा प्रयत्न आम्ही करू, एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो. माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि या जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं मी अण्णांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.